काल मी 10 वाजता दुकान बंद करून संध्याकाळी गेलो. सकाळी येण्याच्या मार्गावर होतो 8 वाजता. तर त्यावेळेस आमच्या शेजारी लोकांनी सांगितलं की तुमचं दुकान दोन्ही लॉक तोडलेले आहेत. तर त्यावेळेस आम्ही 7 वाजता 7:30-8च्या दरम्यान आलो आणि इथे बघितलं तर लॉक तोडलेलं दुकानचे, अर्धं शटर उचललेलं होतं. आता ते कॅश काउंट करतो बरोबर काय नाही. तर आता या परिसरात बँकेचा पूर्ण परिसर आहे, ज्यात बँक ऑफ महाराष्ट्र बाजूला आहे. महावीर नगर म्हणजे हा बँकिंगचा सगळ्यात मोठा पॉईंट आहे की ज्यात कॅश विड्रॉल डिपॉझिट काही होत असतात. त्यानंतर बघितलं आजूबाजूच्या आंब्यांच्या 4-5 दुकानी आता रात्री चोरट्यांनी फोडल्यात. तर यावर आम्हाला थोडी सेफ्टी भेटायला पाहिजे दुकानात आणि पोलिसांची गस्त वाढायला पाहिजे पोलिसांनी. आपल्या दुकानात काय काय घेतलं? तर आपल्या दुकानात फक्त लॉक तोडले, शटर उचललं. त्या काउंटरमुळे त्यांना चोरट्यांमध्ये येता आलं नाही. रात्री आपल्या दुकानाची चोरी झाली. सकाळी जेव्हा मी म्हणजे आमचे बंधू दुकान उघडायला आले ना, त्यावेळी त्यांनी लॉक पाहिले तर लॉक नव्हते तिथं. तर त्यांनी काय केली, कंप्लेंट केली आणि म्हणजे पूर्ण माहिती पोलिसाला कळली. तर जेव्हा ते दुकान उघडलं तेव्हा दुकानातून 100-200 फाटक्या नोटा होत्या, समजा कलर लागलेल्या, असे 4800 रुपये आणि थोडी 2-3 हजार रुपये चिल्लर असे वाट्यासहित गेलेली आहे आपल्या दुकानात. आज सकाळी 9 वाजता माझ्या दुकानावरील मुलाने समर्थने मला कॉल केला की भैया दुकानाचे दोन्ही कुंप उघडे दिसायलेत आणि आजूबाजूला आपल्या चोरी झालेली आहे असं निदर्शनात आलं आहे. मग मी लगेच आहे ना येऊन तात्काळ बघितला असता माझ्या दुकानात पण चोरी झाली. माझ्या गल्ल्यातील साधारणतः 2,500 ते 3,000 रुपये होते, ते नेले. माझे काही डॉक्युमेंट्स होते, ID वगैरे, ते पण घेऊन गेले. आणि अशा प्रकारे आमच्या संपूर्ण गल्लीमध्ये 3 ते 4 ठिकाणी चोरी झालेली आहे. ही अशी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की वारंवार अशा जर चोऱ्या होत राहिलं तर पुण्याच्या नागरिकांनी काय करावं. कारण की आहे ना असं दिवसेंदिवस अशा रोज अशा चोरीच्या आहे ना घटना आहे ना कानावर येत आहेत. आपल्याला वाटत होतं की लोकांच्या इथं होत आहेत म्हणून आपण इतक्या दिवस गपचूप बसत आहेत. आज आहे ना बँकेच्या शेजारी बँक ऑफ महाराष्ट्र एवढी मोठी नामांकित बँक असताना माझ्या दुकानाच्या बाजूला ATM आहे. ATM आणि बँक असताना जर चोरी होत असेल दुकानाला, ATMचा कॅमेरा 24 तास चालू असतो, तो कॅमेरा आहे ना तर चोरांनी फिरवला आणि इथं चोरी केली म्हणजे किती आहे ना ही दुर्दैवाची घटना आहे. उद्या आज जर दुकानात चोरी होईल तर बँक बाजूला आहे, उद्या बँकेत पण चोरी होऊ शकते, मोठी दुर्घटना घडू शकते. त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाने वेळेत त्या चोरांना आहे ना पकडण्यात यावं आणि योग्य तो आम्हाला न्याय देण्यात